नमस्कार. तर बघा 2-3 दिवसापासून म्हणजे कामाच्या धावपळीमध्ये व्हिडिओ काढायला टाइमच भेटणार नाही. तर आज पण टाइमच झाला भरपूर. आणि कसं आता संक्रांत झाल्यानंतर हळदी कुंकूचं पण चालू राहतं. तर 2-3 दिवस बाहेर पण गेलो हळदी कुंकूला, त्याच्यामुळे मग टाइमच झाला. आणि बघा आज मस्त असं कुळथाचे लाडू बनवायचा बेत आहे आमचा. तर मस्त अशी ताजी ताजी कोथिंबीर पण आणलेली आहे आणि चांगली धुवून घेतली. तर कुळथाचं पीठ शंभू आलेला की 1 मिनिट. हा बस होईल ना. अरे जाय रे, अरे जाय का जाय रे, आला असं जाय बरं. आणि जाय ना तू, जाय ना. मी आले चल तू. तर आज जरा म्हणजे 2-3 दिवस खरं तर व्हिडिओ कामाच्या गडबडीमुळे पडला पण नाही. आणि सगळ्यात ताई आपल्या व्हिडिओची वाट बघतच असतील, कारण 1 दिवस मध्ये पण व्हिडिओ पडले नाही. तर लगेच ताई त्यांनी कमेंट केल्या की ते व्हिडिओ का नाही पडला. 3 दिवस झाले व्हिडिओला का आज तसा व्हिडिओ काढला मी. तेच ना, कामाच्या गडबडीमुळे नाही होत या टायमाला. तर बघा कुळथाच्या पीठ आजच पप्पांनी दळून आणलंय आणि पिशवीतच आहे. तर छोट्याशा डब्यामध्ये काढून ठेवावं लागल. थोडस अजून हे करायचं नाही, काय अजून बारीक करावं? थोडं बारीक करावं लागेल. शेंगदाणे राहिले थोडं मिक्सर आहे ना, पीठ आहे पाहतोय ते जरी. मीठ टाकते. एवढं मीठ बसून ठेवा. तर बघा आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचंय. आले शंभू. पोरांची काय गडबड चालू आहे ग? अभ्यासाला बसलेली आहे. तर सगळं आपलं मिरची, लसूण आणि जिरे बारीक वाटून घेतलेले पीठ काढून घ्यायचे चांगले. आणि कसं पीठ पाणी थोडं थोडं घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं. लाडूच पीठ आहे, ते पातळ पण नाही होऊन द्यावं लागणार. संध्याकाळी खायला पोरं अजिबात तसं राहते ना ते. मग काय पोरले डांबी त्यात काय खेळ करायला ते हा ना, त्यांना समजावून लागलं. आपण कसं करतो तो लहानपणी. हा आपण करत होतो ना. बघा कविता चालू झाली. आता पीठ मळून घ्यायचं. आणि आता म्हणजे आजच कालच कुळीत आणलेले आपल्याकडं. तर हा ना, मग आपल्याकडं तर आता काही जास्त करून आपण कुळीत ते काही लवित नाही. शंभूच काय चालू आहे? तर बघा कुळीत आणले होते काल बाजारातून आणि लगेच आणले लगेच पीठ म्हणजे कुळीत दळायला दिले. आणि बघा मस्त असं पीठ पण आणलेले आज दळून. कविता चाललेले सगळा मसाला. कविता झाकण राहिलं ना धुवून घ्यायचं. हा झाकण राहिलं. मिरची तिखट वाटरेल ते. तिकडे वाटरले का? बरं मग बस तिखट होईल आपलं. हा मग काय तिकडं. पाण्यात हा हा. आणि तिकडे शेगडीवर पाणी पण ठेवलंय गरम होण्यासाठी. म्हणजे आपल्याला आधा नंतरच ठेवायचंय. पण मग पीठ ते मळून होतं म्हणलं तोपर्यंत पाणी बी असं मस्त गरम होईल. तर बघा आता कविताचं चाललेलं पीठ मळून. आणि मी तोपर्यंत म्हणलं लगेच आहे ना आधान ठेवून घेते. तर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मी. आणि आपल्याला त्याच्यात तेलामध्ये थोडीशी जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. जिऱ्याची फोडणी दिली की मस्त असे आपले लाडू लागते. आणि जिरे मस्त तडतडले की आपल्याला जे गरम पाणी करून घेतलेलं आहे ते टाकून द्यायचं. म्हणजे मग कसं पटकन उकळी येते या पाण्याला अगोदर गरम झालेलं असलं की. आणि याच्यात आता आपल्याला तर मिठाचं घे ग. थोडंसं मी मीठ आधना टाकून घेणार आहे. कसे लाडूचा रस्सा जो आपण करतो का तो बी एकच नंबर म्हणजे चवदार लागतो. आणि पाण्याला बी पटकन उकळी येते आधन येतं. तर बघा थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं होतं. आता पटकन उकळी येईन त्याला. म्हणजे आपल्याला लगेच लाडू वळायला लगेच सोपे जातील आणि पटकन मग होईल. तर बघा आदम पण ठेवलं. झालं का ग पीठ मळून कविता? झालं ना. झालं का? लगेच लाडू घेऊ. हा थोडीशी लाडू वळून घेऊ द्या मग चालून द्या तुमचं बरं का. शुभा
थोडं पीठ नाही घेतलं का त्याला गव्हाचं पीठ आहे. नको हेच घे ना. त्याला माग घ्या ते थोडं. आता त्याला मग असं तो लगेच इकडे येईल वाढायला राहू दे, ते लगेच उडून घे. येते तिखट पीठ आहे आपण जेऊ आपण जेऊ आपण जेऊ आपण जेऊ आपण जेऊ. तर बघा मम्मी आणि मी लागलेली लाडू वळायला. तर जे लाडू वळले का ते आपल्याला लगेच उकळी आले नंतर टाकून घ्यायचे. तुम्ही बघणार तर बघा पाण्याला पण किती उकळी आलेली आणि आता आपल्याला लाडू टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. तर जेवढे लाडू वळून घेतले तेवढे टाकून घ्यायचे. मग नंतर लाडू चिकटत पण नाही आणि लाडू एकदम व्यवस्थित मध्ये शिजले जाते. यश कोळीत किती काय किलो देते मी 100 रुपये देते. 100 रुपये देते. ते परवडते. बरं झालं कोण देत नाही. गावरान पाहिजे आता कोणी कुळीता करीत नाही मटा करीत नाही. पहिले किती लोक करीत होते. आज उशीर झाला स्वयंपाकाला. गर्दी राहते आता तिकडं म्हणजे आता लय पण- गर्दी मध्ये पण घास मला म्हणायचं. कायमचीच गर्दी ट्रॅव्हल सुद्धा आहे काय हा का? आज गर्दीच होती का? तिथं गर्दी बारा लागतेच ना. कोणत्या पण देवाच्या ठिकाणी कधी लय शिडी जास्त गर्दी तिथं असं लिहिलेलं आहे पंढरपूरचं देव तिथंच द्वारकेचं देव तिथंच चाळीरामाची देव तिथंच शिर्डीमध्ये असं सांगितलं. शंभू बाहेर तर बापरे सगळे बाहेर जाऊ तुम्ही चूज झोपलेला आहे ना जा पटकन बाहेर शंभू जा. मी नाही जाणार आम्ही आपली नाही झाली आणि तू नाही दिसली हा येतात आणि ते दिस राहिले म्हणजे आणि ते हा ये शंभू बापरे मम्मी बाबर काय करायला भाऊ पटकन जाय शंभू जाय. बापेचा आई बाप्पा मम्मी जाणार का मम्मी सुमित शंभू मम्मीकडे जायला माझ्या. छप्पड तुझे तर बघा लाडू पण झाली वळायचे आणि एका लाडूचं पीठ ठेवलं होतं मम्मीना. तर ताटामध्ये म्हणजे ते पिठाचं पाणी करून आपल्याला लाडू मध्ये टाकायचं आहे. झालं मम्मी रस होईल ना का पाणी पण करून दिलं होतं मम्मीने एका ताटामध्ये आणि आपल्याला आता लाडू मध्ये टाकून घ्यायचं. तर आता आपले लाडू वळून सगळे झालेले आणि मम्मीना बघा पिठाचं ताट पण धुवून दिलेलं आहे. आणि बघा आता लाडू चांगले शिजून द्यायचे. तर ताईचं चाललेलं आहे बाहेर बाजरीची भाकरी करायचं दाखवतेस तुम्हाला. तर बघा लाडू पण झालेले करायचे. आज मम्मी पण लागले स्वयंपाक करून कारण की टाइम झाला होता त्याच्यामुळं. आणि शंभूचं त्यांचं बघा बाहेर काय चाललेलं आहे. तर आज ताई करून राहिले भाकरी काय झाल्या अजून 2-3 राहिल्या का? शंभू काय राहिला शंभूला येडे करायला लागला आज. शंभूला फोन लागू राहिला आज. थांब ना दादा 1 मिनिट आपण तिथे विचारून अभ्यास झाला का आरा अभ्यास केला का झाला तो पाठ भाषण 26 जानेवारीला भाग घ्यायचा आहे ना मग घेतलं आणखीन म्हणा
गॅदरिंग आहे का तुमच्या शाळेत? मग तू भाग घेतला का नाही? सगळ्याच्याच भाग्यात. सगळ्याच्यात? आणि सगळ्या याच्यात एक नंबर यायचा? आज मम्मी लाडू ओढू लागले ते. हो का? हा पटकन झाले मग. पटकन झाले ना. आणि लय टाइम झाला हो बा ना, सगळीकडे अंधार झाला आज. आज टाइम झाला. बरं तर झालं लाईट गेली नाही. हा नाही तिथे लाईटीला नाही होतं. लाईटीला जाते. मग काय नाहीतर एवढ्या याच्यात लाईटच फॉल्टच उरायला बरं का. लाईट फॉल्टच उरायला. आराम घेन बाई, आवरणा स्पीच पाठ करून घेणं आवरणा. माझे नाव तर आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. भारत संविधान लागू झाले. भारत एक प्रजासत्ताक. तर बघा संध्याकाळच्या टायमाला आत्या ते पण आलेल्या होत्या. आणि आता आत्या मम्मी ते सगळेजण बसलेले जेवण करायला. आज भाऊ आणि हे गेलेले पाणी भरायला गावाला. सोनपापडी लाडू खाती बाई? काय झाले? एकच नंबर. दीदीला नाही बोलील लाडू खायला? हा का ग? भाऊनं डाळबट्टी घेतली काय? तुला खायची का डाळबट्टी? खाल्ली तर दुपारी? का म्हणून? शंभूला नाही जेवायचं का? खरं शंभू नाही? काय करायचं? फोन पाहायचा आहे आणि जेवायचं कधी? हा इकडे पाय ना.